तर आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवतोय, विरोधी पक्षांकडे मुद्दा नसल्याची टीका भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। पनवेल तिन्ही प्रभागामधून जे उमेदवार अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्मान्य रामदासजी आठवले साहेब यांचा जोरदार टाळ्यांच्या ट्रॅफिक असेल, पाण्याचे प्रश्न जे आहेत, पुनर्विकासाचा प्रश्न, या 3 टप्प्यावर पनवेलकरांशी संवाद झाला। विकासात भर घालण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी आज केलं या संवादाद्वारे। नाही, ठीक आहे। या विकासाचा जो दृष्टिकोन आहे तो एका अर्थानं या परिसरातल्या सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी यांना मी विशेषत्वानं निमंत्रित केलं होतं, त्यांच्या समोर मांडला। त्या सगळ्यांच्या सूचना होत्या, काहींच्या तक्रारी होत्या आणि मग तेच मुद्दे आम्ही मुलाखतकारांच्याकडे दिलेले होते की याच्यावरती आधारित प्रश्न विचारले गेले पाहिजेत। आणि मला असं वाटतं की ते पाण्यावरती बोलले, ते टॅक्सवर बोलले, ते वाहतुकीची कोंडी आणि पुढच्या काळातलं पनवेलचं व्हिजन, त्या सगळ्यावरती ते बोलले। पनवेलकर मला वाटतं आज तृप्त झालेले आहेत। विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्तांसाठी दिबा पाटील यांच्या नावाचाच विचार आहे, तो सरकारने केलेला, अशा प्रकारची घोषणा केलेली एक भूमिपुत्रांसाठी, आणि याचा फायदा जो आहे पनवेलच्या निवडणुकीच्या दृष्टीने तुम्हाला होणार आहे। आमच्या दृष्टिकोनातून ही समाधानाची बाब आहे, कारण आम्हाला आमच्या नेतृत्वावर पूर्ण खात्री आहे की आमचं नेतृत्व जे बोलतं ते करून दाखवतं। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, आम्हाला विश्वास दिलेला आहे की आता जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे या नावाचा नामविस्तार होणार आहे आणि लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव होणार आणि आमच्या नेत्याच्या माध्यमातून लवकरच ते पूर्णपणे होणार।